टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। गुढीपाडवा अर्थात शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त। तसेच प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण तथा अन्य राक्षसांचा पराभव करून विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला त्या प्रभू रामचंद्रांच्या विजयाचा आनंदोत्सव म्हणजेच गुढीपाडवा। त्याच अनुषंगाने गत 23 वर्षांपासून अंबरनाथ शहरात भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येत असून सदर 24व्या वर्षी भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ अध्यक्ष सरिताताई तुळशीराम चौधरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य अशा ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेसह स्वागत यात्रेचे आयोजन हुतात्मा चौक अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते। गुढीपाडव्यानिमित्त भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच महिला जिल्हा संघटक अंजली निशिकांत राऊत, विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे, शहर संघटक सोनाली सुनील जावळे तसेच उपशहर संघटक मेघा संजय मोरे आदी मान्यवरांना विशेष आमंत्रित करण्यात आले। गुढीपाडव्यानिमित्त शिवसेना उभाटा पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच महिला जिल्हा संघटक अंजली निशिकांत राऊत तसेच विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे, शहर संघटक सोनाली सुनील जावळे तथा उपशहर संघटक मेघा संजय मोरे आदी शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांचा भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ अध्यक्ष सरिताताई तुळशीराम चौधरी तसेच तुळशीराम चौधरी यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच महिला जिल्हा संघटक अंजली निशिकांत राऊत, विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे, शहर संघटक सोनाली सुनील जावळे तसेच उपशहर संघटक मेघा संजय मोरे आदी उभाटा शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी उपस्थित सर्वांनाच गुढीपाडव्याच्या विशेष शुभेच्छा दिल्या। तसेच शिवसेनेचे संस्थापक तथा हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादाची नीतिमूल्ये तथा तत्वे यांच्यावर मार्गक्रमण करणारे तसेच सनातनी धर्माचा प्रसार व प्रचार हा झालाच पाहिजे। तसेच भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात मराठमोळा बाणा तथा मराठी राज्यभाषेची अस्मिता मराठीचा मान सन्मान राखला गेलाच पाहिजे। तसेच हिंदू सनातनी धर्मातील परंपरागत प्राचीन सण कोणत्याही राजकीय तथा प्रशासकीय निर्बंध तथा अटी शर्ती न घालता साजरे झालेच पाहिजेत अशी कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कट्टर हिंदुत्वाचे हे अविरत व्रत निडरपणे पुढे नेणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच महिला जिल्हा संघटक अंजली निशिकांत राऊत यांनी स्पष्ट केले। प्रभू रामचंद्रांच्या 14 वर्षाच्या वनवासांतर्गत असत्यावर सत्याचा विजय मिळवी लंकाधिपती रावणाचा केलेला सर्वनाश तसेच अहंकाराचा केलेला विनाश हे इतिहासकालीन शाश्वत उदाहरण असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून अहंकार रूपी रावणाचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच महिला जिल्हा संघटक अंजली निशिकांत राऊत यांनी स्पष्ट केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।